लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी। 8 मार्चला डायरेक्ट खात्यामध्ये पैसे आलेले आहेत। मोबाईलवरती मेसेज येत नाही। हे मी ट्रान्झॅक्शन मोबाईल ॲपवरती चेक केलेलं आहे। माझं खातं मोबाईलवरती मेसेज येत नाही। भरपूर जणांना मेसेज आलेला नाही। प्रत्येकाने आपलं खातं चेक करा प्लीज। खाते चेक करा, मोबाईलवरती मेसेज येत नाही। मी जेव्हा स्वतः चेक केलं माझे ट्रान्झॅक्शन तेव्हा मला कळलेले आहेत। असं आपल्या लाडक्या बहिणीने आता समजलेलं आहे। पहा आदित्य तटकरे मॅडम याच्यावरती काय म्हणाले आहेत। आज दोन्ही हप्ते एकत्र सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे 3000 त्या सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत। आणि साधारणपणे या औचित्यासाठी व महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली आहे। ताई आज खरं तर महिला दिन आहे आणि जी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेवरती अनेक टीका देखील केली गेली। विधान परिषदेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केले गेले। मात्र आता त्यांना हप्ते मिळत आहे तर मग नक्की काय भावना व्यक्त करा। एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे। जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे। फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना 8 मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो, जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत। आपण आताच बघितलं आदित्य तटकरे मॅडमनी काय म्हटलं। आणि हा जो मेसेज आहे हा मेसेज नाही आहे, हा स्क्रीनशॉट आहे आपल्या ॲप्लिकेशनचा। ट्रान्झॅक्शन खातं चेक केल्यावरती मला समजलेलं आहे भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना मेसेज येत नाही। लक्षात घ्या। तुम्ही म्हणत असाल मला मेसेज नाही आला असं नाही। लक्षात घ्या, आज पैसे सरसकट वाटप होत आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत। खातं चेक करा, मोबाईल चेक करू नका। मोबाईलवरती भरपूर लाडक्या बहिणींच्या मेसेज येत नाही। तुम्हाला काय करायचं आहे मी सांगतो। जर तुमचं ॲप्लिकेशन ICICIचं अकाउंट असेल तर आय मोबाईल आहे, ॲक्सिसचं असेल तर ॲक्सिस बँक, SBIचं असेल तर योनो, असे 3 ॲप्लिकेशन आहेत तुम्हाला बघू शकता। आणि पोस्टाचं खातं असेल तर पोस्टात जाऊन चेक करा, कारण भरपूर लाडक्या बहिणींना खात्यावरती डायरेक्ट पैसे आलेत परंतु मेसेज आलेला नाही। हे भरपूर जणांसोबत झालं आहे। मी जेवढे फॉर्म भरले त्यातले 50% लाडक्या बहिणींना असंच झालेलं आहे, मेसेज आले नाही। परंतु जेव्हा आपण खातं चेक केलं, त्याचं आवक जावक चेक केली खात्यावरती जाऊन, तर तेव्हा समजलं की लाडकी बहिणीचा आपल्याकडे 1,500 रुपये जमा झालेले आहेत। आणि सर्व लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेत, कारण त्यांना माहीतच नव्हतं मेसेज आलं नाही म्हणजे त्याला वाटलं की पैसे आलेच नाहीत, परंतु खात्यात पैसे येऊन पडले होते। हे माझ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा झालं होतं। त्यामुळे मी तुम्हाला लगेच सांगितलं आहे की हे असं होत आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपलं खातं चेक करा। आता तुम्ही म्हणाल मग आम्हाला पैसे आले की नाही, कसं चेक करायचं? मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो। तुमचं कुठलीही बँक असू द्या, जसं ICICI बँक असेल तर त्यासाठी आय मोबाईल ॲप्लिकेशन आहे, ॲक्सिस बँक असेल तर तुमचं ॲक्सिसचं मोबाईल ॲप आहे, SBI असेल तर योनो आहे, HDFC असेल तर HDFCचं आहे। प्रत्येकाचे एक ॲप्लिकेशन असतात। तुमचं ऑनलाईन बँकिंग जर असेल तर घर बसल्या तुम्ही मोबाईलवरती ॲपवरती साईटवरती लॉग इन करून तुम्ही ट्रान्झॅक्शन्स चेक करा। ट्रान्झॅक्शन्समध्ये नक्कीच तुम्हाला लाडकी बहीण 1,500 रुपये असं तुम्हाला तिथं मेसेज येतो, ट्रान्झॅक्शन्समध्ये दिसतं तुम्हाला, परंतु मोबाईलवरती मेसेज येत नाही। आता ह्याचं कारण काय मी तुम्हाला सांगतो। भरपूर लाडक्या बहिणींचं मोबाईलवरती भरपूर वेळा ट्रान्झॅक्शन्स येत नाहीत, कारण काही ठिकाणी असं होतं की डायरेक्ट खात्यावरती पैसे येतात परंतु मोबाईलवरती मेसेज नाही। बघा परत एकदा मी तुम्हाला ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट दाखवतोय। हा ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आहे। 2025 3/8/13 म्हणजेच 1:12 हे पैसे त्या लाडक्या महिलेला ते भेटलेले आहेत। त्यामुळं भरपूर लाडक्या बहिणींनो आपले मोबाईल्स चेक करा, खाते ॲप्लिकेशन चेक करा। लाडक्या बहिणींना आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे। मार्चचा हप्ता इथं तो सुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळं सर्व लाडक्या बहिणी, परंतु सरसकट वाटप आहे का? तर नाही, सरसकट वाटप आता तरी अजून झालेलं नाही। काही लाडक्या बहिणी अजून याच्यातून वगळल्या आहेत। परत मी तुम्हाला एकदा ट्रान्झॅक्शन्स दाखवत आहे, एकदा नीट बघा। ICICI बँकेमध्ये हे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे। ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्ही बघू शकता लाडकी बहीण फेब असं दिसत आहे। हे लाडकी बहीण फेब दिसतंय।
तुम्हाला समजलं मार्चमध्ये जरी असेल तरी लाडकी बहीण फेब असं दिसतंय, म्हणजे हे फेब्रुवारीचा हप्ता या महिलांना हा जमा झालेला आहे. मार्चचा हप्ता अजून बाकी आहे यांचा. मार्चचा हप्ता कधी येणार तर तुम्हाला हे देखील मी सांगतोय. बघा आता जर आपण बघितलं तर काल आणि आजमध्ये भरपूर लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज आले किंवा नाही आले किंवा डायरेक्ट खात्यावरती पैसे आले. आता कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात झाली ते सांगतो तुम्हाला. बघा पुणे सगळ्यात मोठा जिल्हा, इथं आता आज पैसे आलेले आहेत. हे जे लाडक्या बहिणी होत्या सगळ्या आपण बघत आहे ते पुणे, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, धुळे, जालना, अमरावती. कारण आपले जे काही सबस्क्रायबर त्यांनी स्वतः कमेंट सेक्शनमध्ये जिल्हे सांगितलेले आहेत. तर ह्या भरपूर सरसकट जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. परंतु हे फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे. तुम्हाला मार्च हप्ता जो आहे तो मार्चचा हप्ता आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून पुढे पाहायला मिळणार आहे. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही त्यांनी पटकन कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. कारण फेब्रुवारीचा हप्ता हा आज आणि कालमध्ये वाटप सुरू झालेला आहे. लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज नाही आला परंतु खात्यात पैसे हे 100% पडलेले आहेत. एकदा जर तुम्ही स्वतः खातं जर स्वतः चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल की हो दादा तुम्ही सांगितलं ते खरं होतं. आमच्या मोबाईलवरती मेसेज आला नाही परंतु जे ट्रान्झॅक्शन्स चेक केलं त्याच्यामध्ये आम्हाला लाडकी बहीण 1,500 रुपयांचं ते ग्रीन जे आपण बघतो ज्यावेळेस आपल्याकडून जातात पैसे त्यावेळेस रेड होतं, येतात तेव्हा ग्रीन होतं, जे ग्रीन दिसेल तुम्हाला. आणि लाडकी बहीण फेब असं तिथं ट्रान्झॅक्शन्समध्ये धडधडीत लिहून येतं. कारण सरकारचा तो एक कोड आहे लाडकी बहीण फेब. त्याच्यावरती ते असं समजलं जातं की लाडकी बहिणीचा हप्ता आहे परंतु हा फेब्रुवारी महिन्याचा आहे. मार्चला असं येईल लाडकी बहीण मार्च. लक्षात आलं. तर तुमची बँक कोणती आहे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आम्ही तुम्हाला हेल्प करू की तुम्ही कसं काय चेक करू शकता सगळ्या गोष्टी. तुमच्या जरी मोबाईलवरती जरी मेसेज येत नसेल तर तुमच्या खात्यावरती जर मेसेज आला तर कसं चेक करायचं. आता तुम्हाला मी सांगतो कुठल्या खात्यामध्ये पैसे आलेत. खातं जर आपण बघितलं तर मी आता तुम्हाला SBIचं पण दाखवू शकतो, पण आपल्याकडे आता ICICIचं होतं. तुम्हाला मी ICICI दाखवलं आहे. तर ICICI, SBI, HDFC, ॲक्सिस, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्टाचं खातं आणि इतर ज्या बँका आहेत येस बँक, HDFC बँक, अशा सगळ्या ज्या बँका आहेत त्या बँकेमध्ये हे पैसे आहेत. हे बघा हे SBIचं कालचं खातं आहे. कालच्या तुम्हाला मी मॅसेज दाखवला आहे. SBIमध्ये सुद्धा पैसे आले आहेत. ICICI प्रायव्हेट बँकांमध्ये धडाका सुरू झालेला आहे. प्रायव्हेट बँकेमध्ये सुद्धा आता वाटप हे सुरू झालेलं आहे. त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका. आज दुपारच्या म्हणजे सायंकाळी 6च्या अगोदर फेब्रुवारीचा हप्ता सरसकट वाटप होणार आहे ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसतील. आता जर तुम्हाला कळत असेल की स्वतःला तर माहिती तुम्ही नियमांमध्ये बसत आहात का नाही. सोबतच लाडक्या बहिणींना एक गिफ्ट म्हणून आता गॅस सिलेंडरसुद्धा वाटप लवकरच होणार आहे. तुमच्या मोबाईलवरती त्याचा मेसेजसुद्धा येऊ शकतो किंवा डायरेक्ट खात्यामध्ये सुद्धा पैसे येऊ शकतात. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. बघा ज्या लाडक्या बहिणींना चिंता होती की पैसे येणार नाहीत, अजून आम्हाला मेसेज आला नाही, तर तसं नाही. मेसेज येत नाही, भरपूर वेळा मेसेज येत नाही. डायरेक्ट जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यात जमा झालेले असतात परंतु तुम्हाला माहीतच नाही कारण मेसेज आला नाही. बरोबर आहे. त्यामुळे डायरेक्ट खातं चेक करा, तुम्हाला सगळं काही कळेल. आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड हे सगळे अपडेट करून ठेवा. म्हणजे मार्चचा हप्ता देखील तुम्हाला तिथं काही प्रॉब्लेम येणार नाही. हा व्हिडिओ प्लीज आपल्या भरपूर लाडक्या बहिणींनी शेअर करा. कारण त्यांना असं वाटत आहे की मला मेसेज नाही आला म्हणजे पैसे नाही आले. त्यांचा गोंधळ चालू आहे, त्या निराश आहेत. तर त्यांना आपल्याकडून हे महिला दिनानिमित्त एक गिफ्ट म्हणून त्यांना व्हिडिओ पाठवा, त्यांना समजेल की काय होत आहे. प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.